हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथाविषयी आणि त्याच्या पारायणाविषयी जाणून घेणार आहोत। तर गुरुचरित्र इतका अद्भुत ग्रंथ आहे आणि त्याच्या पारायण केल्यामुळे तुमच्या मनोइच्छित कामना ह्या पूर्ण होतात। मनातली इच्छा 100% पूर्ण होते असं गुरुचरित्र पारायणाचं वैशिष्ट्य आहे। गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच पारायणाचे नियम दिले गेलेले आहेत, ते आपण पाळायचे आहेत। सगळी माहिती ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेली आहे। तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात ग्रंथ वाचनासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते थोडक्यात सांगणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र पारायणाची मांडणीचा व्हिडिओसुद्धा लवकरच आणण्याचा प्रयत्न करेन। मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा गुरुचरित्राचं पारायण केलं आणि पारायण चालू केल्यानंतर जी काही माझ्या मनातली इच्छा अडकलेली होती किंवा पूर्ण होत नव्हती किंवा ती मार्गी लागत नव्हती, मनातली इच्छा ती खरंच पूर्ण झाली। तुम्हाला ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा गुरुचरित्राचं पारायण करा, पण पारायण करताना अगदी 100% मनातनं पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या मनातून 100% पॉझिटिव्हिटीच पाहिजे। पॉझिटिव्हिटी असेल, पूर्ण श्रद्धेनं तुम्ही 100% माझं एक काम होणार आहे आणि ह्या गुरुचरित्र पारायणामुळे माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत असा विश्वास ठेवून जर का गुरुचरित्राचे पारायण तुम्ही केलं तर 101% तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। फक्त श्रद्धा पाहिजे। कोणतेही उपाय, सेवा, पारायण आपण करतो, काही जणांना त्याचं फळ मिळतं आणि काही जणांना त्याचं फळ मिळत नाही। तर हीच गोष्ट महत्त्वाची आहे की तुमची श्रद्धा पाहिजे आणि तुमची वेळ जेव्हा येते तेव्हा त्या वेळेला तुमच्या सगळ्या अडचणी ह्या दूर होत असतात। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करताना आपल्याला 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या 7 दिवसाच्या म्हणजे आठवडाभराच्या या काळामध्ये आपल्याला बिछाण्यावर, गादीवर झोपायचं नाही आहे। आपल्याला जमिनीवर चटई सतरंजी अंथरून आपण झोपू शकतो। डायरेक्ट फरशीवर झोपण्याची गरज नाही आहे। तुम्ही त्याच्यावर एखादी धुतलेली गोधडी किंवा चटई सतरंजी टाकून तिथं तुम्ही झोपू शकता। जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तुम्ही 7 दिवस कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न खाऊ नये। पण जे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत त्यांचं अन्न हे परान्न होत नाही, तुम्ही ते खाऊ शकता अगदीच गरज भासली तर। पण इतरांच्या घरातलं अन्न शक्यतो खाऊ नये। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 दिवस आपल्याला शुभ बोलायचे, कुणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही आहे। तसंच आयुष्यामध्ये पुढंसुद्धा असंच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतरची नियम आणि गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रीला पारायणास ती बसू शकते, पण शास्त्रवचन असं म्हणतं की 7 महिन्याच्या पुढं गरोदर स्त्रीला जास्त काळ बैठक शक्य होत नाही, त्यामुळे इतर सेवेत त्यांनी भाग घ्यावा। ज्यांना शक्य असेल तर त्यांनी बसण्यास हरकत नाही। बऱ्याच वेळा आपण म्हणतो एखादी महिला गर्भवती असेल तर तिला पारायणाला बसण्याची अनुमती असते का, किंवा तिनं पारायण करावं का, तिनं देवपूजा करावी का, तिने इतर सेवा कराव्या का। तर 7 महिन्यापर्यंत तुम्ही देवाच्या सगळ्या गोष्टी करू शकता। अगदी देवपूजा, मंदिरामध्ये जाणं किंवा इतर काही व्रतवैकल्य। पण 7 महिन्याच्या पुढे जसजसं पोट वाढू लागतं तसतसं स्त्रीला उठायला बसायला अडचण होते आणि त्यामुळेच 7 महिन्याच्या पुढं आपण पारायणास बसू नये म्हणतो। कारण पारायणास बसल्यानंतर आपल्याला साधारण 1.5, 2, 2.5 तास, कुणाला वाचायला किती वेळ लागतो त्यावर डिपेंड आहे, तर तेवढ्या वेळ एका जागी बसावं लागतं म्हणून असं सांगितलेलं आहे। त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपण या 7 दिवसाच्या काळामध्ये कांदा लसूण खाऊ नये, वर्ज्य करावं। कांदा लसूण विरहित आपल्याला आहार घ्यावा। विज्ञान असं का सांगतं तर कांदा लसूण खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणून कांदा लसूण वर्ज्य करायचे आपल्याला। शक्यतो ॲसिडिटी वाढणार म्हणून आपण कडधान्य खायचं नाही आहे, कारण कडधान्यामुळे आपली ॲसिडिटी, पित्त वाढतं, आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। म्हणून त्या बदल्यामध्ये
दूध, पोळी, हिरवी भाजी तुम्ही घेऊ शकता. 7 दिवस तुम्हाला एकच धान्य खायचे. म्हणजे जर का तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर पुढचे 7ही दिवस तुम्हाला भाकरी खायची. जर का चपाती खाल्ली तर चपाती खायची. एक धान्याचा आहार आपल्याला घ्यायचा आहे. हिरव्या भाज्यांपैकी कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता. फक्त कारलं वर्ज्य आहे, कारण आपण गुरुचरित्राचं पारायण करताना कारल्याची जी चव असते ती कडू असते, म्हणून आपण कारलं फक्त आपल्याला वर्ज्य करायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे आपण ह्या गुरुचरित्राच्या पारायणाच्या काळामध्ये काळं वस्त्र 7 दिवस अजिबात घालायचं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही नोकरीवर जातो आणि आमचा युनिफॉर्म हा काळ्या रंगाचा आहे, पण आमचं त्या दरम्यान आमचं पारायणसुद्धा चालू आहे, तर आम्हाला युनिफॉर्म घालणं सक्तीचं आहे. तर मग काय करावं? तर जर का तुमची अडचणच असेल आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला युनिफॉर्म घालावंच लागत असेल, तर किमान पारायण वाचताना, म्हणजे आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा तरी किमान आपण काळं वस्त्र हे घालायचं नाही आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. त्यामुळेच रोज रात्री पारायण काळामध्ये अभद्र बोललं गेलं, वागलं गेलं, शब्दोच्चार आपल्या हातनं चुकीचे झाले तर त्यासाठी क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपल्याला घरामध्ये रोज वाचायचं आहे रात्री झोपण्याच्या पूर्वी. म्हणजे आपल्या वाचताना काही चुका झाल्या असतील किंवा आपल्या आचरणातल्या काही चुका असतील तर त्या चुका माफ होतात. तर या सप्ताहात अजून पुण्य तुम्हाला कमवायचं असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित जे आहे त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजून सांगायचा आहे. परस्त्री ही माते समान आहे, हे या मार्गाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे आपण आचरण करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये तुमच्या गुरुचरित्राचं पारायण करण्यास सुरुवात कराल, अगदी त्या क्षणापासून तुमच्या घरामधले, तुमच्या कुंडलीमधले तुमचे वास्तुदोष हे सगळे दोष दूर व्हायला सुरुवात होते. आयुष्यात म्हणूनच म्हणतात, आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी अनुभवासाठी का होईना गुरुचरित्राचं जे पारायण असतं त्याचं वाचन करावं, पारायण करावं आणि स्वतः त्याचा आपण अनुभव घ्यावा. दत्तगुरु जे आहेत, स्वामी समर्थ माऊली महाराज, तुमचे दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील आणि तुमचे दुःख, दारिद्र्य, जे काही मनात त्रास असतील ते सगळं दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होतील. त्यामुळे गुरुचरित्रच्या बाबतीतले अजून बरेचसे माहितीचे व्हिडिओ मी आणेन. माझ्या परीनं मी जितकं शक्य आहे तितकं तुम्हाला या गुरुचरित्राच्या पारायणाच्या बाबतीतलं सांगण्याचा प्रयत्न करेन. नियम, अटी, जसं की आपण काय खावं, काय नाही, मांडणी कशी करावी, अजून भरपूर आपले या बाबतीतले व्हिडिओ येतील. तर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि असेच अजून छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.